सुद्धा निघून जाणार इथून. कुठे जाणार? ते बघेन मी. जिथे मार्ग मिळेल तिथे जाईन. हो का? अगं, मग मी तुझं काम सोप्प करते. म्हणजे आता काय करणार आहेस तू? अखेर माझी योजना यशस्वी झाली. जगदंबा माझ्या पूर्णपणे तावडीत सापडली. मत्सराचा विजय झाला, रिपूंचा विजय झाला. आता तुळजा आणि असुर नरेश यांचा विवाह निश्चित. मत्सरचा आघात सुख शांती भस्मसात. शुंभा, काय ग हे कसलं प्रदर्शन मांडलेस? आणि ही सगळी शस्त्र अस्त्र ही सगळी कुठून आणलीत? आमच्या बंधुराजांकडून. आमचे बंधू शुंभ आणि निशुंभ यांनी ही सगळी शस्त्रे पाठवलेत. यामध्ये काही अद्भुत भस्म आहेत, मायावी वनस्पती आहेत, तर काही विलक्षण शस्त्र आहेत दैत्यमाता. अरे वा. आणि वैशिष्ट्य काय आहेत यांची? प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य आणि कौशल्य वेगवेगळे आहेत. ही आहे अंधारवटी. ही अंधारवटी प्रकाश शोषून अंधार निर्माण करते, प्रकाशाचं साम्राज्य उद्ध्वस्त करते. हे आहे अद्भुत भस्म. हे भस्म एखाद्या व्यक्तीने कितीही शक्तिशाली आणि प्रभावी जरी वेषांतर केलं असलं तरी त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्याची ताकद आणि शक्ती या भस्मामध्ये आहे. अशा विविध प्रकारच्या वस्तूंचं आणि शस्त्रास्त्रांचं भांडार पाठवले आमच्या बंधूंनी. वा. हे भस्म, या वनस्पती, ही शस्त्र सगळी उपयुक्त आहेत. पण शुंभा, बहिणीला काय द्यावं? उंची वस्त्र, अलंकार की अशी शस्त्रास्त्र? त्यांची बहीण सर्वसामान्य नाहीये दैत्यमाता. आणि आम्ही शस्त्रविद्येमध्ये किती निपुण आहोत याची कल्पना आहे आपल्याला. त्यामुळे ही सगळी शस्त्रे चालवण्यामध्ये आमचा हातखंड आहे. आता हे शस्त्र आम्ही एका युद्धात प्राप्त केले. आणि हे शस्त्र आम्ही एका यज्ञात आराधना करून प्राप्त केले. हे शस्त्र अत्यंत खास आहे दैत्यमाता आमच्यासाठी, कारण हे शस्त्र देवांशी केलेल्या युद्धामध्ये आम्ही मिळवलंय. आणि हे कोणतं अस्त्र? अमोघ बाण. हा अमोघ बाण आहे, सगळ्यात खास. हा बाण मिळवण्यासाठी आम्ही ब्रह्मदेवाची आराधना केली होती. या बाणाला कुठलीच तोड नाही. या बाणाचा नेम कधीही चुकत नाही
आणि या बाणाच्या वाराने कुणीही वाचू शकत नाही दैत्यमाता. आणि याचा उपयोग कुठे करणार आहोत आपण? अजून तरी तसं काही विशेष ठरवलं नाही आणि ते वेळ आल्यावर नक्कीच ठरवता येईल, नाही का? दैत्यमातेंचा विजय असो. प्रणाम असुर सम्राज्ञी. मनोरमा, आज कोणती बातमी घेऊन आलीस? प्रतीक्षा संपली दैत्यमाता. मत्सराने जगदंबाला पेटाऱ्यात कैद केलं. आता ते तिला घेऊन इकडे येण्यासाठी निघाली सुद्धा असेल. अरे वा, अत्यंत शुभ वार्ता. आता हा अखेरचा रिपू त्याच्या खेळीमध्ये यशस्वी होणारच आणि तो जगदंबाला इथे खेचून आणणार. जगदंबा अखेर तावडीत सापडणार याची आम्हाला खात्री होतीच. हा मत्सर खरंच अत्यंत प्रभावी आहे. महिषाला ही सुवार्ता सांगायला हवी. हो, खूप आनंद होईल त्याला. मनोरमे, वा, ही वार्ता आधी असुर नरेशांना न सांगता तू आमच्या दालनामध्ये येऊन आम्हाला सांगण्याचं शहाणपण केलंस. वा, आम्ही खूप प्रसन्न आहोत तुझ्या कामगिरीबद्दल. सांग, तुला काय हवंय सांग. हवा तो वर मागू शकतेस तू आमच्याकडे. आम्ही तुझी सगळ्या मनोकामना पूर्ण करू. सम्राज्ञी, मला बोल. मला इथून मुक्त करा. मला नाही राहायचं इथे आता. काय काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? इथे तू कैदेत नाहीयेस. तुम्ही अभय देणार असाल तर सांगते, नाहीतर नको. सांग. सम्राज्ञी, मी इथे कैदेत जरी नसले तरी मला इथे सतत अपमान सहन करावा लागतो. मी सगळ्या गोष्टी प्रेमाने, अगदी मनापासून सगळं काही तुमच्यासाठी करते हो इथं. त्या मत्सराची खेळी यशस्वी व्हावी म्हणून माझा स्वतःचा जीव धोक्यात घातला मी. आणि तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला वाटलं की मी तुमचं श्रेय घेते? आई सम्राज्ञी, अहो, मला फक्त 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 तुमचा आश्रय हवा होता. तुमच्या जवळ राहायचं होतं. तुमची आवडती व्यक्ती म्हणून तुमच्या जवळ राहायचं होतं. एवढंच माझं स्वप्न होतं. पण तुम्हाला भलतेच गैरसमज झाले सम्राज्ञी. वेळोवेळी तुम्ही फक्त माझ्यावर राग दाखवला. नाही, मी खूप दुखावली गेली आहे सम्राज्ञी. आता मला इथं नाही राहायचं. जायचं असेल तर जाऊ शकतेस तू, पण बाहेर तुझे प्रचंड हाल होतील हे ध्यानात ठेव. सम्राज्ञी, इथे जे काही घडतंय त्यापेक्षा तर ते बरंच आहे. जे वाट्याला येईल ते बघून घे. आज्ञा द्या. या दासीचा प्रणाम स्वीकार करा, शेवटचा. निघ. जायचंय ना तुला? जा, निघून जा इथून. आम्ही आधीच विजयी झालो आहोत. असुर नरेशांनाही आमचा अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे आम्ही. आम्हाला तुझ्यासारख्या दासीची काही एक गरज नाहीये. निघ इथून. या महालातून निघून जा. काही गरज नाहीये तुझी. गंगाई, अगं उमा जाती आहे इथून. तिला जाऊ नको म्हणून समजावलं नाही का तू? अहो, एकदा नाही लई वेळा समजावलं, पण गावोगावी जाऊन तुळजाईचा संदेश समद्या लोकांपर्यंत पोहोचवणार असं म्हणून हटूनच बसलीये. वय ग, आपण तिचे आईबाप होण्याची स्वप्न पाहत होतो. ती स्वप्न तर लांब राहिली. आता जगदंबापाई तिला इथनं आपल्यापासून लांब जावं लागतं. आता नशिबी आलंय ते भोगावंच लागणार आहे. दुसरं काय?
काय हो, जगदंबा कुठे आहे? ती सकाळपासून दिसलीच नाही. आई, बाबा, हाय कुठं? कुठं गेली? काका, तुम्ही मला हे पर्पल पोल का दिलं? खरंच मनापासून आभार. अगं आभार काय, तुला दिलेली भेट आहे ती, राहू दे तुलाच. भाई, राहू दे तुझ्याकडे आमची आठवण म्हणून. आई, बाबा, मी इथे आहे. आण दे, मी पेटीत ठेवते. कोणी आहे का? नको, पेटीत नको, मी बोचक्यातच ठेवते. आई, इथे खूप अंधार आहे, मला भीती वाटते. आई, उमा, ही पेटी कुठून आली तुझ्याकडं? मी कालपर्यंत नव्हती. आणि असं काय आहे याच्यात?